नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय कचाले, एक्स एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ONGC। आज तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मॅक्सिमम मार्क्स कसे स्कोर करायचे ह्याबद्दल मी थोडं काही सांगणार आहे। माझ्याकडे भरपूर विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट्स आहेत की त्यांचा अभ्यास तर झालेला आहे परंतु एक्झाम मध्ये त्यांना मार्क्स येत नाहीयेत। काही 2 मार्काने 4 मार्काने त्यांचे कट ऑफ राहत आहेत। अभ्यास झालेला आहे परंतु अभ्यास होऊनही त्यांचे मार्क्स राहत आहेत। तर मी जेवढ्याही मुलांसोबत आज डिस्कस केलेलं आहे त्यामध्ये सर्वांमध्ये मला एक कॉमन गोष्ट आढळली आहे आणि ती म्हणजे प्रॉपरली टेस्ट सिरीज नाही देणे। ज्या तुम्ही प्रॅक्टिस करायला हवी ती प्रॅक्टिस तुमची नाही होत आहे परीक्षेच्या आधी। तुम्ही जर परीक्षेला जात आहे तर त्या एक्झॅक्ट एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही कमीत कमी 3, 4, 5 टेस्ट देणे खूप आवश्यक आहे। कारण की तुम्ही ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं मेन सिक्रेट आहे, तुम्ही जर तुमचा ऍव्हरेज स्टडी हवा आहे तिथे तुम्हाला खूप काही इन डेप्थ आणि खूप काही रिसर्च लेवलवरती किंवा तुम्हाला PhD लेवलवरती कोणत्याही सब्जेक्टमध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये। तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं ऍव्हरेज नॉलेज हवं। कारण की आपल्या इथे एकच सब्जेक्ट नाहीये की तुम्हाला कोणताही एक तुमच्या इंजिनिअरिंगचा एकच सब्जेक्ट आहे आणि त्या एकाच सब्जेक्टवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे। कारण की तुम्हाला पूर्ण इंजिनिअरिंगचे जे 2 किंवा 3 वर्षाचे सब्जेक्ट्स आहेत ते पूर्ण सब्जेक्ट विचारले जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला तिथे एक ऍव्हरेज नॉलेजची आवश्यकता आहे, असं काही खूप डेप्थ मध्ये नाही हवं आहे। मग तुम्हाला ऍव्हरेज नॉलेज जर तुमच्याकडे आहे सर्टन लेवल, तुम्ही जास्त खूप डीप मध्ये जाण्याची गरज नाही, फक्त सर्टन लेवल नॉलेज तुम्ही इम्प्लिमेंट कसं करता एक्झाम मध्ये ते खूप इम्पॉर्टंट आहे। आणि जर तुमच्याकडे नॉलेज आहे तुम्ही प्रॉपरली इम्प्लिमेंट नाही करू शकत आहे, तीच मेजर प्रॉब्लेम होत आहे। तुम्ही ह्या गोष्टी तुमचं नॉलेज इम्प्लिमेंट करण्यासाठी तुमच्या एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुमच्या मिस्टेक जर कमी केल्या, फक्त मिस्टेक्स कमी केल्या तर तुमचं ऑटोमॅटिक सिलेक्शन होणार आहे। सर्टन लेवल पर्यंत नॉलेज आणि तुमच्या ज्या सिली मिस्टेक होतात त्या अवॉइड करणे। तुम्ही काही मुलांकडे तुमचे मित्र असतील काही असतील त्यांचं जर काही 2 मार्काने 3 मार्काने सिलेक्शन आलं असेल, त्यांना एक वेळ विचारायचं की तुम्ही सिली मिस्टेक्स किती केल्यात एक्झाम मध्ये। तर प्रत्येक असते 2, 3, 4, 5 आणि त्या सिली मिस्टेक जर अवॉइड केल्या असत्या तर आज त्यांचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव असतं। तर मेन कारण आहे की सिली मिस्टेक अवॉइड करणे। मग त्या सिली मिस्टेक्स कशा अवॉइड करणार, तर त्यासाठी तुम्ही कुठलीही मॉक टेस्ट किंवा कुठल्याही प्रॅक्टिस टेस्ट देणं आवश्यक आहे आणि एक्झॅक्ट एन्व्हायरमेंट खूप आवश्यक आहे। तुम्ही जर ऑफलाईन एक्झामला जात असाल तर ऑफलाईन पेपर सॉल्व्ह करा। इव्हन मी तर असं सांगेल की तुम्हाला जर संडेला 12 वाजता पेपर असेल तर तुम्ही संडेला 12 वाजताच्या एन्व्हायरमेंट मध्येच पेपर द्यायचा, जेणेकरून त्या टाइमचं टेम्परेचर त्या टाइमच्या ज्या एन्व्हायरमेंट राहते त्या एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला सवय व्हायला हवी। ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत म्हणाला, परंतु ह्या गोष्टी 1 आणि 2 मार्कांसाठी खूप महत्व आहे। 1-2 मार्क जरी तुमचा स्कोर वाढला तरी त्या मॅटर करतायत। तुम्ही टेस्ट घेणे खूप आवश्यक आहे एका सर्टन लेवलपर्यंत। हे बघा, एक लक्षात घ्या, मुलं घाबरतात टेस्ट घेण्यासाठी की आपले मार्क्स कमी येतील, स्कोर कमी येईल, माझा अजून अभ्यास झालेला नाही, अभ्यास झाल्यानंतर मी टेस्ट घेणार। परंतु तुम्ही कितीही UPSCचा टॉपर असेल किंवा MPSCचा टॉपर असेल, कुठलाही टॉपर असेल, त्याला ज्यावेळेस दिवशी तो परीक्षेला जात असेल त्या दिवशी त्याला विचारायचं की तुझा अभ्यास झालेला आहे का। कोणत्याच विद्यार्थ्यांचं उत्तर हे हो नसणार आहे, कारण की अभ्यास हा कधीही होत नाही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा, कधीच तुम्ही पूर्ण अभ्यास होऊ शकत नाहीये। फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढ्या अभ्यासामध्ये तुम्ही कसे मॅक्सिमम मार्क्स काढू शकता। तुम्हाला 100 पैकी 100 मार्कांची आवश्यकता नसतेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, आउट ऑफ मार्क्स आवश्यक नाहीये। तुम्हाला 60%, 65% पर्यंत जायचं आहे आणि 60-65% तुम्ही 90% जर अभ्यास असेल किंवा 80-85%, 90% पर्यंत अभ्यास असेल तरीही तुम्ही 60 मार्क्स घेऊ शकता। फक्त त्या 90% अभ्यासात तुम्ही इम्प्लिमेंटेशन कसं करता ते आवश्यक आहे। जो येणारा एक्झामचा 1 तास किंवा 1.5 तास असतो त्या वेळेचं तुम्ही कसं युटिलायझेशन करता ते खूप महत्वाचं आहे। तुम्ही 6 महिने, वर्षभर किंवा 2 वर्ष किती अभ्यास केला ह्या गोष्टी सगळ्या सेकंडरी ठरतात। तुमचा महत्वाचा वेळ ठरतोय तो फक्त तुमचा 1.5 तास परीक्षेचा कसा यूज करताय। आणि तो 1.5 तास जर तुम्ही करत असाल, त्याची जर तुम्हाला प्रॉपर युटिलायझेशन करायचं असेल तर त्या 1.5 तासासाठी तुम्ही त्याच्या आधी प्रॅक्टिस केलेली आवश्यक आहे। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, सचिन तेंडुलकर 200 टेस्ट खेळला, 200 टेस्ट खेळल्यानंतरही जेव्हा तो शेवटच्या टेस्टसाठी गेला होता त्याला प्रॅक्टिसची आवश्यकता होती का त्या दिवशी, तुम्हीच लक्षात घ्या। तरीही तो सकाळी नेट प्रॅक्टिस करून बॅटिंगला गेला होता। जर आपल्याला माहिती आहे सचिन तेंडुलकर 200 टेस्ट नंतरही त्याला जर प्रॅक्टिसची आवश्यकता आहे तर तुम्हाला का नाहीये? तुम्ही किती मुलं असे आहेत की प्रॉपरली टेस्ट देऊन ते एक्झामला जात आहेत? हे बघा, लक्षात घ्या, तुम्ही जर कोणतीही टेस्ट सिरीज लावा त्या टेस्ट सिरीजचा तुम्ही प्रॉपर यूज कसा करायला हवा। तुम्ही जर टेस्ट सिरीज एखादी मॉक टेस्ट लावता 4 टेस्ट, तुम्ही पहिली टेस्ट घेताय, एक लक्षात घ्या, तुम्ही ही टेस्ट ज्या टेस्ट सिरीज घेताय हे पहिली गोष्ट डोक्यातून काढून टाकायची की आपल्याला मार्क्स किती येत आहेत किंवा तुमचा स्कोर किती येतोय, तुमची रँक किती येतोय, हे सेकंडरी गोष्टी आहेत।
पहिला तुमचा ऑब्जेक्टिव्ह असायला हवा कोणतीही टेस्ट सिरीज मध्ये लावण्याचा की तुमचे मिस्टेक्स काय होतात ते आयडेंटिफाय करणे, तुमचे स्ट्रॉंग एरियाज काय ते आयडेंटिफाय करणे, तुमचे वीक एरियाज कोणते आहेत ते आयडेंटिफाय करणे, तुमचा फ्लो कसा असतो एक्झाम सॉल्व्ह करताना, तुमचा माइंडसेट कसा असतो, ह्या गोष्टी आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही आधी आयडेंटिफाय नाही करतायत आणि त्या जर तुम्ही डायरेक्टली गेले तिथे जर तुमची चुकी झाली तर तिथे माफी नाहीये. इथे तर तुमची पहिल्या टेस्टला चुकी झाली, टेस्ट सिरीजला तुम्ही टेस्ट जेव्हा देता त्या टेस्ट मध्ये देतानाही तुमचा खूप खूप सिरियस तुम्ही असणं आवश्यक आहे. ज्यावेळी तुम्ही जर 4 टेस्टची किंवा 5 टेस्टची किंवा तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट पण घेत असाल त्याच्यामध्ये, तर एक्झॅक्ट ज्याचं एन्व्हायरमेंट ज्याचं स्ट्रक्चर आहे, जर तुम्ही एमपीएससीच्या पेपरला जात असाल ऑफलाईनला तर एमपीएससीचे पूर्ण जो 40 पेजेसचा पेपर असेल, जिथे 40 पेजेसचा पेपर अवेलेबल असेल त्याच ठिकाणी तुम्ही टेस्ट सिरीज लावायला हवी. ज्या ठिकाणी जर आता तुम्ही एसएससीचा पेपर देत असाल आणि एसएससीचा प्रॉपर स्ट्रक्चर असेल त्यांच्याकडे त्या टेस्ट सिरीज वाल्याचं, तर तिथेच तुम्ही टेस्ट सिरीज लावली, कारण की तुम्हाला ते एन्व्हायरमेंट खूप आवश्यक आहे. इव्हन त्या स्ट्रक्चरचा कलर सुद्धा सेम असायला हवा. आयबीपीएस जर एक्झाम कंडक्ट करत असेल आणि आयबीपीएस जर स्ट्रक्चर नसेल त्या टेस्ट सिरीजचा, तर तुमचा तिथे फायदा होणार नाही, कारण की इथचं एन्व्हायरमेंट आणि तिथचं एन्व्हायरमेंट, इथचं स्ट्रक्चर तुम्हाला जम्बलिंग होणार. सिमिलर असायला हवं. तुम्हाला असं वाटायला नको की आपण ह्या इथे टेस्ट देतोय की तुमची आयबीपीएससी टेस्ट देतोय, दोन्ही टेस्ट. तर ह्यामध्ये जर तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट लावत असाल तर चांगली गोष्ट आहे, किंवा फक्त मॉक टेस्ट जर घेत असाल तर मॉक टेस्ट मध्ये तुम्ही सब्जेक्ट वाईज घेण्याचा फायदा हा आहे की तुम्ही जर सब्जेक्ट वाईज टेस्ट घेतला तर सब्जेक्टनुसार तुमचं तेवढ्या टार्गेटनुसार तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होईल. जर तुमच्याकडे 2 महिने वेळ आहे किंवा 1 महिना वेळ आहे आणि 10 सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि 4 मॉक टेस्ट करायचे आहेत, तर पहिल्या 20 दिवसामध्ये तुम्ही अल्टरनेट डेला तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट घ्यायला हवी आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये 4 मॉक टेस्ट, असा तुमचा प्लॅन असायला हवा. म्हणजे जेणेकरून तुमच्या सब्जेक्ट वाईज टेस्टमुळे टार्गेटनुसार तुमच्या 20 डेज मध्ये तुमचा अभ्यास पूर्ण होईल आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला अल्टरनेट 3 डेज नुसार तुम्ही मॉक टेस्ट घेऊ शकाल. आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट घेण्याचा फायदा हा होणार आहे की तुम्ही समजा एखादा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल किंवा तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलची टेस्ट घेताय, तुम्ही 2 दिवस अभ्यास केलाय आणि एमसीक्यू सॉल्व्ह केले त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर टेस्ट घेताय, जर त्यावेळेस जर तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम होतोय, काहीतरी अडचणी येत आहेत, म्हणजे तुम्हाला तिथे कळेल की तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी चुकीची आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही दुसरा जेव्हा सब्जेक्ट जाणार आहे त्यावेळी तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी चेंज करणार. जर तुम्ही टेस्टच दिले नाही, तुम्हाला तुमच्या मिस्टेक काय होतात हेच कळलं नाही, तर तुमची शेवटच्या दिवसापर्यंत स्ट्रॅटेजी सेमच राहणार तुमच्या अभ्यासाची. मग तुम्ही इम्प्रुव्हमेंट कधी करणार? तुमच्या ज्या चुका होतात ह्या स्वतः जर अनालिसिस करायचं असेल तर ह्या टेस्ट देणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे कमी पडताय, कुठे तुम्हाला वर्कआउट करायचं काम आहे, हे तुम्हाला तिथे कळेल टेस्ट सिरीज मध्ये. त्यामुळे टेस्ट सिरीज घेणं खूप आवश्यक आहे. मी आता म्हणजे मॅक्सिमम मुलांचं प्रॉब्लेम तोच होतो की सर आमचा अभ्यास झालेला नाही, आम्ही टेस्ट सिरीज कशी घ्यायची. अरे अभ्यासासाठी किंवा तुमचा अभ्यास झालाय किंवा तुमचा रँक बघण्यासाठी किंवा स्कोअर चेक करण्यासाठी टेस्ट सिरीज नाही घेते आपण. आपल्याला फक्त बघायचं आहे की तुमचे जे प्रॉपर स्ट्रॅटर्जी सुरू आहे, तुमचा अभ्यास जो सुरू आहे तो प्रॉपर वेने आहे की नाही आहे. तुम्ही ज्या टेस्ट सॉल्व्ह करताना किती सिली मिस्टेक्स करता, तुम्ही किती एखाद्या क्वेश्चनला असं होते की एखादा क्वेश्चन असा असते खूप लेंदी असतो आणि त्या क्वेश्चनला तुम्हाला सॉल्व्ह करायला 2-3 मिनिट वेळ लागतात, परंतु तो तुमच्या फेवरेट सब्जेक्ट मधला असतो. मग फेवरेट सब्जेक्ट मधल्या क्वेश्चनला तुम्ही काय करता, त्याला असं कसं समजत नाही माझं थर्मोडायनामिक्सचं क्वेश्चन, माझा थर्मोडायनामिक्सचा तेवढा चांगला अभ्यास झालेला आहे, मग तुम्ही त्या क्वेश्चनला 4-5 मिनिट वेळ घालवता. सॉल्व्ह होईल तो क्वेश्चन, परंतु जर त्या ठिकाणी 4 मिनिट जात असतील तुमचे तर त्याला अर्थ काय? जर तुमचे शेवटचे 4 क्वेश्चन सुटले त्या क्वेश्चनमुळे, हा क्वेश्चन तुम्हाला 1च मार्क देणार आहे, परंतु शेवटचे 4 क्वेश्चन हे तुम्हाला 4 मार्क देणार, त्याला वेळ नाही पुरला. जेव्हा तुम्हाला कळेल की हे क्वेश्चन खूप इझी होते त्यावेळी तुम्हाला कळते की नाही अरे मिस्टेक झाली की आपण हे केलं. तर ह्या चुका कधी एक्झाम झाल्यानंतर काय फायदा मग तुम्ही ह्या गोष्टी स्वतः आयडेंटिफाय करायला हवे. ज्यावेळेस तुम्ही पहिली टेस्ट घेता त्या टेस्ट घेताना तुम्ही नोटबुक तुमच्यासोबत असायला हवी. तुम्ही नोटबुक घेतल्यानंतर तुम्ही बघायचं की तुम्ही जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काही सिली मिस्टेक्स होते, काय होते, प्रॉपरली तुम्ही अनालिसिस जेव्हा करणार टेस्ट दिल्यानंतर बघायचं की तुमच्या कन्सेप्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही वेळ खूप जास्त लागलाय तुम्हाला, की तुम्हाला वेळ खूप घाईमध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत त्याच्यामुळे चुकले तुमचे क्वेश्चन. याची अनालिसिस तुम्ही नोटबुक मध्ये पहिल्या टेस्ट मध्ये लिहून ठेवायची. फर्स्ट टेस्ट मध्ये तुम्ही काय काय चुका केल्यात आणि त्या चुका इम्प्रुव्हमेंटसाठी 2-3 दिवस द्यायचे. नंतर 3 दिवसानंतर पुन्हा सेकंड टेस्ट घ्यायची आणि सेकंड टेस्टला जायच्या आधी पहिल्या टेस्टमध्ये आपण काय मिस्टेक केल्या आहेत ह्या पहिले रीड करायच्या, रिव्हिजन करायचं. त्या मिस्टेक्सची ही रिव्हिजन करणं आवश्यक आहे. तुम्ही रोबोट नाहीये किंवा कॉम्प्युटर नाही तुमच्या डोक्यामध्ये पूर्ण फिट होणार. तुम्ही सेम मिस्टेक जर रिपीट करत असाल तुमच्यासारखं मूर्ख कोणी नाहीये. त्यामुळे तुम्ही मिस्टेक्स रिवाइज करायच्या की ह्या मिस्टेक सेकंड टेस्ट मध्ये रिपीट नको व्हायला. सेकंड टेस्टला जायचं, सेकंड टेस्टला तुम्ही ह्या मिस्टेक अवॉइड करणार, काहीतरी आणखी नवीन तुम्ही चुका होणार, त्या चुकाही नोट करायच्या. जेव्हा तुम्ही थर्ड टेस्टला जाणार, फर्स्ट टेस्ट सेकंड टेस्टच्या पूर्ण मिस्टेक्स आयडेंटिफाय करायच्या आणि थर्ड टेस्टला त्या अवॉइड करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जेणेकरून ह्या 3-4 टेस्ट मध्ये तुमच्या ह्या मिस्टेक 0 नंबरवरती यायला हव्या
आणि ज्यावेळेस तुम्ही फायनल टेस्टला जाणार त्यावेळेस तुमची एकही चुकी व्हायला नको. आणि एक चुकी जरी नाही झाली तुमच्या ऍटलीस्ट मी सांगतो इफेक्टिव्हली मी सांगतो जर तुम्ही प्रॉपरली टेस्ट सिरीजचा युटिलायझेशन केला तर तुमचा 15 ते 20% स्कोर हा इम्प्रूव्ह होऊ शकतो ते प्रॉपर टेस्ट सिरीज दिल्यामुळे. अभ्यास ठीक आहे, अभ्यासाच्या लेवलपर्यंत जर तुम्ही मी सांगतो 50 मार्क घेत असाल पण त्या प्रॉपर त्याच्यासोबत जर तुम्ही प्रॉपरली टेस्ट सिरीज जर घेतली, सिरियसली टेस्ट सिरीज जर दिल्या तर त्याच्यामध्ये तुमचा 50 मार्काचे 60 मार्क किंवा 65-70 मार्क पण होऊ शकतात तेवढ्याच अभ्यासामध्ये. त्यामुळे तुम्ही टेस्ट सिरीज द्यायला घाबरू नका. इग्नाइट अकॅडमी तुम्ही जर बघितलं असेल तर 2017 मध्ये आरटीओ साठी आम्ही खूप प्रॉपरली टेस्ट सिरीज कंडक्ट केली होती. जे एक्झॅक्टली एमपीएससीचं पेपर असतो त्याच पॅटर्ननुसार आम्ही पेपर बनवले होते. जो 40 पेजेसचा पेपर आहे, ड्युएल लँग्वेज पेपर आहे, ड्युएल लँग्वेजेसचा पेपर बनवला. ओएमआर शीट जी एमपीएससी आहे तीच ओएमआर शीट एमपीएससी आम्ही फॉलो केली आणि मुलांनी खरोखर त्या टेस्ट सिरीजचा खूप चांगला फायदा घेतला. तुम्ही विचारूही शकता 2017 मध्ये जे मुलं आमच्या इथे टेस्ट सिरीजला होते त्यांना विचारायचं की कशी टेस्ट सिरीज होती आणि प्रॉपरली अनालिसिस, प्रॉपरली डिस्कशन, प्रॉपर एन्व्हायरमेंट मध्ये टेस्ट दिली आणि खरोखर मुलांचा 15 ते 20% स्कोर वाढलाय. तुम्ही विचारू शकता त्या मुलांना. आणि सेम आता ज्या ऑनलाईन एक्झाम्स आहेत, ऑनलाईन एक्झाम मध्येही आता ऑलमोस्ट महापरीक्षा एक्झाम घेते महाभरती मधल्या किंवा तुमच्या याच्यामध्ये एसएससी जेईचे ऑनलाईन एक्झाम होतात, रेल्वेमध्ये ऑनलाईन एक्झाम आहे, ओएनजीसीची ऑनलाईन एक्झाम आहे, बीएमसीची ऑनलाईन एक्झाम आहे. मग ह्या ऑनलाईन एक्झामला जर आपण ऑफलाईन टेस्ट देत असेल तर काही फायदा नाही त्याचा. तुम्ही प्रॅक्टिससाठी ठीक आहे, तुम्ही क्वेश्चन एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता प्रॅक्टिससाठी, पण जर तुम्हाला ऑनलाईन एक टेस्ट द्यायची असेल तर त्या टेस्ट त्या एक्झॅक्ट एन्व्हायरमेंट व्हायला लागतो. आणि ओएनजीसी मध्येही आता सेम आहे. तर इग्नाइट अकॅडमीने तर ते एक्झॅक्ट एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी टेस्ट सिरीज वरती भरपूर खर्च केलेला आहे आणि आम्ही त्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही, कारण की मला एक्झॅक्टली माहिती आहे की टेस्ट सिरीजमुळे मुलांना किती फायदा होतो जर आपण एक्झॅक्ट एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलं तर आम्ही इग्नाइट अकॅडमी तर्फे आम्ही जे दिल्लीची जी कंपनी आहे त्या कंपनीकडून आम्ही टेस्ट सिरीज परचेस केलेले आहेत ते सॉफ्टवेअर. आणि तुम्हाला जे एक्झॅक्ट सॉफ्टवेअर असणार आहे, जे IBPS चं जे एक्झॅक्ट सॉफ्टवेअर आहे, त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, जो त्यांचा कलर आहे, जो त्यांचा टॅब आहे, जे क्वेश्चनचे त्यांचे टॅग आहे, जे सिम्बॉल्स आहेत, हे सगळं एक्झॅक्टली तुम्ही म्हणजे ओळखणार पण नाही की हा IBPS ची टेस्ट आहे की इग्नाइट अकॅडमीची टेस्ट आहे. सेम ओएनजीसी साठी जे स्ट्रक्चर लागते तेच स्ट्रक्चर आमच्याकडे आहे, जे एसएससी साठी जे स्ट्रक्चर लागते तेच आमच्याकडे आहे, जे महापरीक्षेसाठी आहे. इव्हन तुम्हाला क्वेश्चन कसा स्किप करायचा, टॅग कसा लावायचा, फ्लॅग कसा लावायचा, रिव्ह्यू कसा करायचा, ते एक्झॅक्टली सेम. इव्हन कलर सुद्धा चेंज नाही त्या टॅगची. आम्ही ते प्रॉपरली इनपुट देऊनच ती टेस्ट सिरीज प्रॉपर घेतलेली आहे. तर ह्या टेस्ट तुम्ही दिल्यामुळे तुम्हाला तिथे जो फिअर फॅक्टर राहतो तुमचा एक्झामचा हा 0 होणार आणि त्या फिअर फॅक्टर कमी झाल्यामुळेच तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणार. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जात असाल तर टेस्ट सिरीजला इग्नोर करू नका, जेणेकरून तुमचा जो सिली मिस्टेक्स अवॉइड होणार आणि तुमचं फायनल लिस्ट मधून नाव मिसिंग नसेल एवढं लक्षात घ्या. जर प्रॉपरली टेस्ट सिरीज दिली तर जर तुम्हाला फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव हवं असेल तर तुम्ही प्रॉपरली टेस्ट सिरीज घ्यायलाच हव्या. तर धन्यवाद मित्रांनो, आज आपण इथे थांबू आणि पुन्हा पण काही रेल्वेच्या साठी किंवा बाकीच्या एक्झामसाठी आपण व्हिडिओ टाकतच राहणार आहोत. तर इग्नाइट अकॅडमीच्या व्हिडिओ सिरीज साठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वरती क्लिक करा. थँक्यू.